students, as you know that your exam is going to come. Now in that exam, in your English question paper, with your English textbook question, there are grammar question and also composition question. So from that grammar, literature and that composition section, some questions are like short question answer. Like these questions are come for 1 or 2 marks, or sometimes it will come for 1 for half mark also. Okay, so let's see which types of short question and answer is there in your question paper. तर मुलांनो, आपल्याला जेव्हा आपला इंग्लिशचा क्वेश्चन पेपर आपण सोडवणार आहोत आता येणाऱ्या एक्झाम्समध्ये, त्यावेळी त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिशच्या टेक्स्टबुक बरोबरच ग्रामर म्हणजे व्याकरण आणि कंपोजिशन म्हणजे तुमच्या रायटिंग स्किलचा जो पार्ट आहे, एसे रायटिंग, स्टोरी रायटिंग, कॉन्व्हर्सेशन रायटिंग, ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग याच्यासोबतच काही शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर सुद्धा असणार आहे. तर ते शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर 1 मार्क किंवा 2 मार्क्ससाठी असतात आणि त्या 1 मार्क्ससाठी जर असेल तर काही वेळेला या शॉर्ट आन्सरपैकी एक क्वेश्चन जर आलेला असेल, फॉर एक्झाम्पल जर अल्फाबेटिकल ऑर्डर असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर एक सेट, एक वर्डचा सेट फॉर द अरेंजिंग वन सेट ऑफ वर्ड्स to arrange in a alphabetical order, it will come for some time half mark or sometime 1 mark. काही वेळेला अल्फाबेटिकल ऑर्डर अरेंज करण्यासाठी एका ग्रुपसाठी हाफ मार्क असतो, काही वेळेला 1 मार्क्स असतो. म्हणजेच काय तर हे शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर्स हे तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्ससाठी आणि एक त्यातला क्वेश्चन, एक सब क्वेश्चन म्हणू शकतो आपण, एक सब क्वेश्चन काही वेळेला हाफ मार्क्ससाठी विचारला जातो. तर आज आपण पाहणार आहोत कोणत्या प्रकारचे शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर्स तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असतात. सो फर्स्ट इज अल्फाबेटिकल ऑर्डर. नाउ देयर इज अ क्वेश्चन लाइक अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इनटू द अल्फाबेटिकल ऑर्डर. तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? एबीसीडीच्या क्रमाने, बरोबर? मुळाक्षरांच्या एबीसीडीची जी क्रम आहे, इंग्लिश मुळाक्षर जे आहेत एबीसीडी, त्याच्या क्रमाने खालील शब्द लावायचे. In that question there will be set of word. तिथं 5 किंवा 6 वर्ड्सचा ग्रुप असतो. ओके, आफ्टर एव्हरी वर्ड देयर विल बी अ कॉमा. प्रत्येक वर्ड नंतर तिथे कॉमा दिलेला असतो, बरोबर? कशासाठी? टू फॉर युअर इन्फॉर्मेशन दॅट एव्हरी वर्ड इज सेपरेट. कॉमा दिल्यामुळे तुम्हाला कळतं की प्रत्येक वर्ड हा सेपरेट आहे. नाउ अरेंज द अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय तर खाली दिलेले शब्द जे असतात ते एबीसीडीच्या क्रमाने लावायचे. काही वेळेला शब्दांचे जे फर्स्ट लेटर असतात तर इन द प्रीवियस वन व्हिडिओ वी हॅव सीन हाऊ वी कॅन अरेंज द अल्फाबेटिकल ऑर्डर. आपण पाहिलेलं आहे की आपण अल्फाबेटिकल ऑर्डर कशाप्रमाणे शब्दांची लावू शकतो. सो फॉर दॅट अरेंजिंग ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर we have to first determine the first letter of every word. आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं असतं तर प्रत्येक शब्दाचं पहिलं लेटर. Now for that first letter we have to arrange in the alphabetical order. But when there is all the words are different letter. तर हे कधी शक्य होतं जेव्हा प्रत्येक शब्दाचं पहिलं लेटर हे वेगळं वेगळं असतं, तेव्हा आपण एबीसीडीच्या क्रमाने फक्त पहिल्या अक्षराची मदत घेऊन आपण शब्द अरेंज करू शकतो. बट समटाइम देयर इज फर्स्ट लेटर ऑफ एव्हरी वर्ड इज सेम. पण काही वेळेला असं होतं की पहिलं लेटर जे असतं ते प्रत्येक वर्डचं, प्रत्येक शब्दाचं हे सेम असतं. देन दॅट टाइम वी हॅव टू सी द सेकंड लेटर. ओके, सो every word second letter, with the help of every word second letter, प्रत्येक शब्दाच्या दुसऱ्या लेटरच्या मदतीने आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावू शकतो. फॉर म्हणजेच काय तर समजा प्रत्येक शब्दाचा सुरुवातीला जर ए हे लेटर आलेलं आहे तर आपण हे पॉसिबल नाही, कारण एबीसीडीच्या क्रमानुसार ए हे पहिल्यांदा येतं. परंतु प्रत्येक शब्दात जर का ए असेल तर दॅट टाइम वी हॅव टू सी द second letter of every word. Let's see one example like air, apple,
word. Now first is I, second is P, and third is N. Now we have to say ABCD. A B C D E F G H I. I comes first. P and N. P आणि N च्या आधी I येतं, त्यामुळे पहिला शब्द हा A झाला. ओके, then I J K L M N. Before P, N comes, so N comes second word, and last after N P comes, so third word should be apple. So like that way we have to arrange the alphabetical order. म्हणजे काय, तर आपण पहिल्यांदा पहिलं लेटर घ्यायचं, पहिलं लेटर जर सेम असेल, बाय चान्स द फर्स्ट लेटर विल बी सेम, देन वी हॅव टू टेक अ सेकंड लेटर ऑफ ईच वर्ड, and which second letter comes first in the alphabet, that word will come first. Which letter comes second in the alphabet, that word comes second. Okay, now next short question answer is copy the words or copy the sentence. So in this question you have to do only copy. तुम्हाला जे काही सेंटेन्स दिलेले असतात किंवा जे काही वर्ड्स दिलेले असतात ते ॲज इट इज तुम्हाला कॉपी करायचे असतात. म्हणजेच काय, तर तो वर्ड लिहून त्याच्या पुढे तो आहे तसा इन युअर हँडरायटिंग, इन युअर नीट अँड क्लीन हँडरायटिंग यू हॅव टू राईट द सेंटेन्स ऑर वर्ड. तर हे कशासाठी क्वेश्चन असतो, तुमची हँडरायटिंग बघण्यासाठी किंवा तुमची नजर किती तीक्ष्ण आहे की तुम्ही एखादा शब्द ड्रॉप करताय का किंवा एखादा लेटर ड्रॉप करताय का, हे पाहण्यासाठी तुम्ही ॲज इट इज किती कॉपी करू शकता चांगल्या प्रकारे, हे पाहण्यासाठी या प्रकारचा प्रश्न असतो, कॉपी द वर्ड्स और कॉपी द सेंटेन्सेस. So in that question you have to copy as it is sentence with punctuation mark, with proper capital letter, with proper full stop or comma. म्हणजेच काय, तर या कॉपी द सेंटेन्स मध्ये जर का तुम्हाला दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर का काही पंक्च्युएशन मार्क्स आलेले असतील तर ते पंक्च्युएशन मार्क ॲज इट इज तुम्ही लिहिताना कॉपी व्यवस्थित करायचे. युअर हँडरायटिंग मस्ट बी नीट अँड क्लीन. तुमचं हँडरायटिंग हे नीट अँड क्लीन असलं पाहिजे ते कॉपी करताना. जर का वरच्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये कुठल्या ठिकाणी जर कॅपिटल लेटर आलेलं असेल तर ॲज इट इज तेच कॅपिटल लेटर तुम्ही खाली लिहायचे असतं. म्हणजेच काय, copy the words or copy the sentence. In that question you have to copy as it is the given sentences or given words. तर तुम्हाला या क्वेश्चन मध्ये आहे तसं पेपर मध्ये दिलेलं वाक्य जर कॉपी द वर्ड्स और कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस असं आलं तर ॲज इट इज आहे तसं तुम्हाला लिहायचं असतं. ओके, नेक्स्ट इज गेस द मीनिंग. Sometimes there will be question like guess the meaning of following words. काही शब्द दिले जातात, त्या शब्दांचे अर्थ लिहायचे असतात. जसं की काही शब्द इंग्लिशमध्ये असणाऱ्या प्रत्येक शब्दाला हा इंग्लिशचाच दुसरा अर्थ असतो. फॉर एक्झाम्पल जसं की आपण म्हणू शकतो काऊ. काऊ हा जो शब्द आहे COWED काऊ, याच्यासाठी दुसरा शब्द फुलिश हा सुद्धा आहे. ओके, सो in this question you have to write down the meaning. Okay, guess the meaning म्हणजे तुम्हाला तिथं त्या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. म्हणजेच काय, थोडक्यात सिमिलर वर्ड लिहायचा असतो त्या शब्दासाठी. जसे की प्रिटी असेल, सो फॉर द प्रिटी यू कॅन राईट द मीनिंग ऑफ प्रिटी ब्युटिफुल. प्रिटीचं मीनिंग आहे ब्युटिफुल. सो here in the guess the meaning question you have to write down the second meaning or second meaning of the given word. दुसरा अर्थ, दिलेल्या शब्दाचा दुसरा अर्थ आपल्याला तिथे लिहायचा असतो. म्हणजेच काय, guess the meaning. So for that question you must learn the difficult words with its meaning. Every time whenever I complete the lesson I have told you that learn the meaning and learn the spelling of difficult word. ज्यावेळी मी लेसन शिकवलेला आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की लेसनच्या खाली किंवा लेसनच्या साईडला जे काही डिफिकल्ट वर्ड्स दिलेले असतात ते तुम्ही विथ मीनिंग अँड विथ स्पेलिंग, युअर स्पेलिंग शुड बी करेक्ट. तुमचं स्पेलिंग हे चुकता कामा नये त्यासाठी तुम्ही
so that your English vocabulary will be increased. तुम्ही कमीत कमी दिवसातून मिनिमम at least 10 words, 10 नवीन वर्ड्स, नवीन 10 शब्द with meanings and with spellings, त्याचे अर्थ आणि त्याचं स्पेलिंग याच्या सहित कमीत कमी दिवसातले 10 रोजचे 10 शब्द असे तुम्ही नवीन शब्द लर्न केले पाहिजेत. त्याच्यामुळे तुमची इंग्लिशची वोकॅब्युलरी वाढेल आणि तुम्हाला रायटिंग स्किल मध्येही प्रॉब्लेम नाही होणार आणि शिवाय अशा गेस द मीनिंग अशा शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्येही प्रॉब्लेम नाही येणार. सो इनक्रीज युअर इंग्लिश वोकॅब्युलरी. देन नेक्स्ट इज ट्रान्सलेट द सेंटेन्सेस इनटू मदर टंग. नाउ translate the sentences into your mother tongue. It means that the given sentences you have to translate into English. English sentences you have to translate in Marathi, and sometimes there will be Marathi sentences. That's Marathi sentences sometimes you have to translate into English. Sometimes म्हणजे काही वेळेलाच असा प्रश्न येतो की मराठी सेंटेन्स दिले जातात आणि ते तुम्हाला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. बट मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन इज ट्रान्सलेट द सेंटेन्सेस इनटू मदर टंग. तर आपली मदर टंग कोणती आहे? मराठी, बरोबर. तर दिलेले जे सेंटेन्सेस असतात जे इंग्लिश मधून दिलेले असतात ते आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचे असतात, म्हणजेच त्याचं भाषांतर करायचं असतं. तर भाषांतर करताना तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. For the translating the sentences you must know the meaning of every word. तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी असा क्वेश्चन येतो की ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इंग्लिश, काही वेळेला असा प्रश्न येतो की मराठी सेंटेन्स देऊन त्या मराठी सेंटेन्सचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करावं लागतं. मग त्यावेळी सुद्धा तुम्हाला त्या ट्रान्सलेशन मध्ये त्या भाषांतरामध्ये सुद्धा तुम्हाला मीनिंग माहिती असणं गरजेचं आहे. सो फॉर दॅट ऑल्सो यू मस्ट लर्न वर्ड विथ इट्स मीनिंग अँड स्पेलिंग फॉर ट्रान्सलेट द सेंटेन्सेस. मग तिथं ट्रान्सलेट द सेंटेन्सेस समटाइम दे गिव मराठी सेंटेन्स टू ट्रान्सलेटिंग इनटू इंग्लिश. काही वेळेला मराठी सेंटेन्स दिले जातात जे की इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचे असतात आणि काही वेळेला इंग्लिश सेंटेन्सेस दिले जातात जे की तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. ओके. नेक्स्ट इज वर्ड चेन. सो दिस वर्ड चेन क्वेश्चन विल बिकम फॉर 1 mark. Like one word they will give, for example like lion. One word if they will give, then with that help of first word you have to complete the next word chain. तुम्हाला या पहिल्या शब्दाच्या मदतीने पुढची वर्ड चेन कंप्लीट करायची असते. कशी? तर या फर्स्ट लेटर from the first word you have to take the last letter and then next word, whichever the next word you will write, that word should be start with n because this word is ending with n. जेव्हा तुम्ही दुसरा शब्द लिहित असाल तेव्हा ते दुसरा शब्द पहिल्या शब्दाच्या ज्या लेटरने एंड झालेला आहे त्या लेटरने सुरुवात होणार असावा. जसं की लायन, then n, नेट, then here T, then tree, then E, then eat. Okay, like that word chain. ही शब्द साखळी, word chain म्हणजे काय तर शब्द साखळी. ही शब्द साखळी तुम्हाला कशी कंप्लीट करायची? जो तुम्हाला पहिला वर्ड लिहिलेला असेल किंवा दिलेला असेल त्या पहिल्या वर्डचं जे लास्ट लेटर असतं, शेवटचं अल्फाबेटिकल लेटर जे असतं त्या शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द तुम्हाला दुसरा लिहायचा असतो. पुन्हा त्या दुसऱ्या शब्दाचं जे शेवटचं अल्फाबेटिकल लेटर असतं त्या शब्दापासून तयार होणारा तिसरा शब्द, अशी वर्ड चेन तुम्हाला गरजेची असते. तर त्यासाठी गरजेचं काय तर तुमची इन्क्रीजिंग युअर इंग्लिश वोकॅब्युलरी. तुमची शब्द संपत्ती वाढली पाहिजे. इंग्लिशची जेव्हा तुमची शब्द संपत्ती वाढेल त्यावेळी हे सगळे शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतील. नेक्स्ट इज कंप्लीट द वर्ड्स. आता इथं सुद्धा कंप्लीट द वर्ड्स मध्ये काय दिलेलं असतं की एक लेटर, एक शब्द जो असतो त्या शब्दामधील काही लेटर्स ड्रॉप केलेले असतात जे की तुम्हाला तिथे लिहायचे असतात. तुम्हाला तिथं शब्द कोणता आहे हे तुम्ही गेस करायचं असतं आणि तिथं कंप्लीट करायचं. फॉर एक्झाम्पल इफ देयर इज वर्ड लाईक
मस्ट लर्न न्यू वर्ड्स एव्हरी डे. आता यासाठी तुम्हाला रोजच्या रोज नवीन शब्द लर्न केले पाहिजेत आणि जे काही शब्द तुमच्या टेक्स्टबुकमध्ये येतात किंवा तुम्ही रिव्हिजन करताना येतात, क्वेश्चन आन्सरमध्ये येतात, ते तुम्ही व्यवस्थित विथ स्पेलिंग लर्न केले पाहिजे. सो यू कॅन complete the word question. Okay, so in this question also you need the English vocabulary. इथं सुद्धा तुमची इंग्लिशची शब्द संपत्ती तुम्हाला नक्कीच मदत करेल. नेक्स्ट इज punctuate the sentences. आता punctuate the sentences म्हणजे काय, तर जे सेंटेन्सेस दिलेले असतात त्या सेंटेन्स मध्ये प्रॉपर यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क यू हॅव टू डू. Means where is needed the full stop, if there is needed the question mark, if there is needed the exclamatory mark, capital letter, inverted comma, double inverted comma, that punctuation marks you have to use the properly in the punctuate the sentences question. तर या punctuate the sentence question मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, व्यवस्थितपणे असा punctuation marksचा यूज करायचा असतो. तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही वेळेला एखादं कॅपिटल लेटर नाही दिलं, वी हॅव सीन द पंक्च्युएशन मार्क इन कॅपिटल लेटर व्हिडिओ. ओके, आपण कॅपिटल लेटरचा आणि पंक्च्युएशन मार्क कसे यूज करायचा तो व्हिडिओ तयार केलेला आहे आणि अर्थातच तुम्ही सर्वांनी तो बघितला असणार आहे, बरोबर. मग त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कुठे कॅपिटल लेटरचा यूज करायचा, कुठे पंक्च्युएशन मार्कचा कसा यूज करायचा. सो विथ द हेल्प ऑफ दॅट यू कॅन कंप्लीट दिस punctuate the sentence question. So these short question and answers is like alphabetical order, copy the words or copy the sentences, guess the meanings, translate the sentences into your mother tongue, or sometimes there will be question like translate the following sentences into English. इतर मदर टंग मध्ये इंग्लिशचे सेंटेन्स काय वेळेला तुम्हाला मराठी भाषेत ट्रान्सलेट करायचे असतात. मदर टंग म्हणजे काय, तर मातृभाषा म्हणजे मराठी. दिलेले सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात, तर काही वेळेला मराठी सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. देन वर्ड चेन, देन कंप्लीट द वर्ड्स अँड punctuate the sentence. So for that all the short question and answer you must increase your English vocabulary. Every day at least 10 new words you must learn with its spellings and with its meaning. कमीत कमी दिवसाचे 10 नवीन शब्द तुम्ही लर्न केले पाहिजेत, त्याच्या अर्थासहित आणि त्याच्या मीनिंग सहित. Okay, one more question like in the short question and answer, like opposite word or similar word. Okay, like opposite and similar word. Opposite word and write the opposite word of following word. काही वेळेला असाही प्रश्न असतो तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये, खाली दिलेल्या शब्दाचे अपोजिट वर्ड, अपोजिट म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. तर तुम्हाला काही शब्द दिले जातात, त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे असतात. समटाइम दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन द पॅसेज. हा क्वेश्चन काही वेळेला पॅसेजशी निगडीत असतो. पॅसेज मधून तुम्हाला अपोजिट वर्ड्स काढायचे असतात किंवा पॅसेज मधूनच तुम्हाला सिमिलर वर्ड काढायचे असतात. सो फॉर दॅट ऑल्सो यू मस्ट लर्न द मीनिंग ऑफ एव्हरी वर्ड. आता जर तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित असेल, सो दॅट यू कॅन राईट द अपोजिट अँड सिमिलर वर्ड. सो लर्न द meanings and spellings of each word. This is the base of all the short question and answer question. आता तुमचा या सगळ्या शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर चा जो बेस आहे तो काय, तर तुम्ही मीनिंग्स आणि स्पेलिंग्स व्यवस्थित वर्ड्सचे लर्न केले तर तुम्ही या ऑल द शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर मध्ये यू कॅन गेट अ फुल मार्क्स. तर या पूर्ण शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर मध्ये तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. Okay, so increase your English vocabulary, learn new words every day, learn meanings of each word. तुम्ही फक्त शब्द आणि त्याचे स्पेलिंगच नाही करायचे, तर त्याच्यासोबत त्याचा अर्थही लर्न करायचे की जेणेकरून तुम्हाला या सिमिलर वर्ड किंवा अपोजिट वर्ड साठी मदत होईल. जर एखाद्या शब्दाचा अर्थ माहित असेल तर त्याच्याशी निगडीत तुम्ही दुसरा शब्द नक्कीच लिहू शकता. So learn the opposite and similar words. For learning this opposite and similar words you must learn the meanings of
One more question like short homophonic sound. Write the homophones of following word. काही वेळेला असं येतो की तुम्हाला दिलेल्या शब्दांचे होमोफोनिक साऊंड किंवा होमोफोनिक वर्ड तुम्हाला द्यायचे असतात. होमोफोन्स मीन्स व्हॉट? वी हॅव ऑलरेडी सीन इन वन व्हिडिओ. आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. होमोफोन्स मीन्स व्हॉट? द वर्ड, the two words which have different spellings, different meanings, but one or common pronunciation. असे दोन शब्द की त्या दोन शब्दांचे अर्थ वेगळे असतात, स्पेलिंग देखील वेगळं असतं, परंतु त्या दोन शब्दांचा उच्चार हा सेम असतो. जसं की सी, see, the pronunciation of both the words are same. See, but the spelling is different as well as the meaning is also different. See means to see, to watch, बघणे. SEEC म्हणजे to watch, बघणे. And SEAC means source of water, पाण्याचा एक स्रोत, समुद्र. SEAC a source of water. म्हणजेच काय तर या दोन्ही शब्दांचे मीनिंग्स हे पूर्णतः वेगळे आहेत, शिवाय स्पेलिंग ही वेगळे आहे, फक्त उच्चार हा एकसारखा आहे. सो दॅट वी कॉल अ होमोफोनिक साउंड. सो दिस होमोफोनिक साउंड क्वेश्चन ऑल्सो समटाइम विल कम इन युअर क्वेश्चन पेपर. काही वेळेला असाही प्रश्न येतो, राईट डाऊन द होमोफोनिक साउंड ऑफ फॉलोइंग वर्ड. तर तिथे तुम्हाला होमोफोनिक साउंड, there are lots of homophonic sound, c, then other like for example we have seen lots of example in the video of homophonic sound. So learn the homophonic sound also for solving the good होमोफोनिक साउंड क्वेश्चन अँड आन्सर. तुम्हाला जर व्यवस्थित चांगल्या प्रकारे होमोफोनिक साउंड हा क्वेश्चन आन्सर सॉल्व करायचा असेल तर भरपूर होमोफोनिक साउंड आहेत जे की आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. ते होमोफोनिक साउंड व्यवस्थित लर्न करायचे. ओके, नाउ दिस शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर्स you have to know about your question paper. तुम्हाला या सगळ्या शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नाउ learn this, and most important thing, learn the difficult word with its spelling and meanings. Every day you must learn 10 new